मर्डर करायला आले आणि जीवाशी मुकले. मध्यरात्री डी मार्टजवळ गँगवॉर, तिघांची हत्या. महाराष्ट्रामधील नांदेड जिल्हा हादरणारी घटना समोर आलेली आहे. सविस्तर माहिती सांगतो. नांदेड शहरातील कॅनल रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडीस आलेली आहे. इथे शुक्रवारी मध्यरात्री सगळ्यात मोठा राडा झाला. गँगवॉरमधून 3 जणांची हत्या करण्यात आलेली आहे. 2 मयत हल्लाखोर एकाची हत्या करण्यासाठी कॅनॉल परिसरात आले होते. मात्र हा डाव त्यांच्यावरच उलटला असून दोन्ही हल्लेखोरांसह त्यांच्यावर हल्ला झाला आणि तिघांचा भयंकर मृत्यू झालेला आहे. तिहेरी हत्याकांडाची ही घटना उघडीस येतात संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. अरिजित सिंग चौहान, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज असा हल्ल्यात मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. मय्यत अरिजित सिंग चौहान हा नांदेडमध्ये गुन्हेगारी टोळी चालवतो. त्या गुन्हेगारी टोळीचं नाव आहे सदा गँग नावाची त्याची टोळी आहे. तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज हे दोन्हीही नांदेडमधील साई लाला गँगचे शूटर आहेत. दोन्ही गँगमध्ये झालेल्या गँगवॉरमधून तिघांची हत्या झालेली आहे आणि इतर 5 जण जखमी आहेत. नेमकी घटना कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेडमध्ये सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये मागील अनेक महिन्यापासून वाद सुरू होता. दोन्ही गँग वर्चस्वाच्या वादावादून एकमेकांस खुन्नस देत होते. शुक्रवारी रात्री अरिजित सिंग आपल्या मित्रासह डी मार्ट येथे बुलेटवरून जात होता. त्याचवेळी दबा धरलेले अरबाज आणि त्यांच्या साथीदारांनी तलवारीचा हल्ला केला. यात अरिजित जागीच मृत्यू झाला. मात्र त्याच ठिकाणी अरिजितसोबत असलेले साथीदारांनी अरबाजवर चाकू आणि खंजिराने वार केले. त्यात अरबाजचा देखील मृत्यू झाला. या घटनेनंतर अरिजित याच्या भावाने रुग्णालयात जाऊन साई लाला गँगची आवेज खान याचा खून केला. हे सर्व रक्तकांड दोन्ही गँगचे मिळून 3 जण ठार झालेले आहेत तर 5 जण जखमी झालेले आहेत. आतापर्यंत 7 ते 8 जणांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. दोन्ही गँग मधील वादाचा कारणाचा पोलीस तपास करत आहेत. मात्र एकाच रात्री अशा प्रकारे 3 जणांची हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे.